Hi students, today we are going to see what is mean by plane angle and solid angle. आपण सर्वांनी काढला what is mean by fundamental quantities and what is mean by derived quantities. अशा प्रकारे फिजिकल क्वांटिटीचे दोन टाइप्स पडतात, fundamental quantities and derived physical quantities. What is mean by fundamental quantities? The physical quantity which do not depend on any other physical quantity for its measurement, it is called as fundamental physical quantity. What is derived physical quantity? The physical quantity which depends upon two or more fundamental physical quantity for its measurement, it is called as derived physical quantity. आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किती आहेत तर 7 आणि 2 सप्लिमेंटरी. 7 कुठले आहेत तर टाइम, मास, टेम्परेचर. येतं लक्षात? टाइम, मास, टेम्परेचर ह्या सगळ्यांना माहिती आहे. लेंथ आहे चौथी, पाचवी इलेक्ट्रिक करंट आहे, सहावी ल्युमिनेस इंटेन्सिटी आहे, सातवी अमाउंट ऑफ काय सांगा सबस्टन्स. तर या सगळ्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत आणि 2 सप्लिमेंटरी आहेत, प्लेन अँगल आणि काय सांगा सॉलिड अँगल. प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल, दीज आर द 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. आणि या 7 अधिक 2 असं 9 सोडल्या तर उरलेल्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ज्या आहेत, मग व्हेलोसिटी आला, एरिया आलं, डेन्सिटी आलं, वर्क डन आलं, फोर्स आला, टॉर्क आलं, कायनेटिक एनर्जी आली, पोटेन्शियल एनर्जी असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, या 9 सोडल्या तर उरलेल्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज आहेत. हे लक्षात घ्या, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी जे आहेत त्यांच्या एक्सप्लेनेशनसाठी आपल्याला 2 किंवा त्यांच्या मेजरमेंटसाठी 2 किंवा अधिक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचा यूज करावा लागतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट वी हॅव सीन इन द yesterday's lecture. Today we will see the 2 supplementary fundamental quantities जे होतात प्लेन अँगल आणि काय सांगा सॉलिड अँगल. जसं मी तुम्हाला सांगितलं, देयर आर 2 supplementary fundamental physical quantities. 7 फंडामेंटल प्लस 2 सप्लिमेंटरी. त्याच्या आलं होतं प्लेन अँगल आणि काय सांगा सॉलिड अँगल. त्याची विषयी थोडीशी आपण काय करणार आहोत थोडं डिटेल मध्ये पाहणार. व्हॉट इज मीन बाय प्लेन अँगल, व्हॉट इज मीन बाय सॉलिड अँगल. 11th स्टँडर्डला मॅथ्सचा जो धडा आहे, मॅथ्स पार्ट 1 चा, की अँगल्स अँड देअर मेजरमेंट, अँगल्स अँड देअर मेजरमेंट, त्या पार्ट मध्ये तुम्ही प्लेन अँगल म्हणजे काय, हाऊ द अँगल इज मेजर्ड इन रेडियन. आतापर्यंत 10th स्टँडर्ड पर्यंत आपण अँगल हा डिग्री मध्ये मोजत होतो. Right, up to 10th standard we measure the angle in degree, but from 11th standard for the theoretical part we use the काय सांगा unit of angle, it is nothing but the radian. आपण radian नावाचं युनिट वापरायला शिकणार आहे आता. We are not going to use the degree. ठीक आहे, यापुढं आपण radian युनिट वापरणार आहे. मग प्लेन अँगल म्हणजे काय तर पहा, मी तुम्हाला थोडेसे एक्सप्लेन करतो व्हॉट इज मीन बाय प्लेन अँगल. सुरुवात मी करतो प्लेन अँगल पासून. प्लेन अँगल, व्हॉट इज मीन बाय प्लेन अँगल, लक्ष द्या, नीट बारकाईने लक्ष द्या. हिअर इट इज अ सर्कल, here it is a circle. Now I am going to draw the काय सांगा radius. मी एक radius या ठिकाणी ड्रॉ केली. Here O is the center, O is the काय सांगा radius. Now I am interested to find the काय सांगा this angle. मला हा अँगल काढायचा आहे. पण कशात काढायचा आहे, रेडियन मध्ये काढायचा आहे. थीटा रेडियन, रेडियनला असा सिम्बॉल वापरतात पहा. I am interested to find the काय सांगा थीटा इन रेडियन. लक्षात घ्या. आता ह्याची रेडियस ही ती r आहे आणि ही जी काही लेंथ ऑफ आर्क आहे ना AB, त्याला आपण s म्हणू. लक्षात. व्हॉट इज द s? s इज द काय सांगा लेंथ ऑफ आर्क AB. What is the s? S is the length of arc AB. Arc AB ची जी लेंथ आहे त्याला आपण s म्हटलेलं आहे. रेडियस ऑफ द सर्कल इज r and theta is the काय सांगा अँगल इन रेडियन. रेडियन मध्ये घेतलाय, डिग्री मध्ये घेतलेला नाही. मग आता पहा, व्हॉट इज द हाऊ टू फाइंड आउट द अँगल इन रेडियन. कसा काढायचा अँगल इन रेडियन? पहा, एकदम सोपं आहे. पहा, लक्षात घ्या. अँगल किंवा प्लेन अँगल, प्लेन अँगल इन रेडियन is defined as, कसा डिफाइन केला जातो, डिफाइंड एज द अँगल किंवा द रेशो ऑफ द लेंथ ऑफ आर्क टू द लेंथ ऑफ आर्क सबटेंडेड by that angle to the radius. काय शिकायला मी लक्ष द्या. प्लेन अँगल इन रेडियन, रेडियन मध्ये अँगल कसा मोजायचा पहा. हा जो अँगल हा किती रेडियन आहे, हाऊ टू मेजर इट पहा. द अँगल इन रेडियन पहा, मी इथे लिहितो अँगल इन काय सांगा रेडियन. रेडियन मध्ये अँगल कसा मोजायचा, इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ काय सांगा आर्क AB डिवाइडेड बाय काय सांगा रेडियस ऑफ सर्कल, divided by radius of circle. So using this formula you can find out the angle in radian. आता ही लेंथ ऑफ आर्क किती आहे, अँगल रेडियनला आपण थीटा रेडियन म्हणूयात. डिग्री नाही बरं का, थीटा रेडियन.
मग इज इक्वल टू व्हॉट इज द लेंथ ऑफ आर्क, यस, आणि व्हॉट इज द रेडियस ऑफ सर्कल इज आर, यस अपॉन आर. आलं लक्षात. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन द काय सांगा अँगल. हाऊ टू फाइंड आउट अँगल इन रेडियन कळालं सर्वांना. मग प्लेन अँगल कसा काढतात, व्हॉट इज द प्लेन अँगल. फक्त प्लेन अँगल तुम्ही अगदी 5वी 6वी 7वी पासून शिकत आलेला 10th पर्यंत शिकलात, पण तो प्लेन अँगल तुम्ही डिग्री मध्ये मोजत होता. आता आपल्याला रेडियन मध्ये मोजायचं आहे. आलं लक्षात. ठीक आहे. मग लक्षात आलं असेल युनिट ऑफ प्लेन अँगल इज रेडियन. कोणता युनिट आहे सांगा, रेडियन. तर सर्वांना ठीक आहे. त्याचा सिम्बॉल आर ए डी लिहितात किंवा असं डोकं त्याच्या वरती अशा प्रकारे सी लिहितात, छोटासा सी. तर सर्वांना प्लेन रेडियन इथे लक्षात. ठीक आहे. इन दिस वे वी कॅन राईट आउट द काय सांगा हाऊ टू फाइंड आउट द प्लेन अँगल. तर सर्वांना ठीक आहे. आता पहा लक्षात घ्या, हा प्लेन अँगल झाला. कसा काढायचा कळालं सर्वांना. लेंथ ऑफ आर्क डिवाइडेड बाय काय सांगा रेडियस ऑफ काय सांगा सर्कल, राइट. इट इज कॉल्ड एज काय सांगा अँगल इन रेडियन. द अँगल सबटेंडेड बाय द काय सांगा आर्क ऍट द सेंटर ऑफ सर्कल. आर्क ने सर्कलच्या सेंटरशी सबटेंड केलेला अँगल जो आहे ना तो कसा काढतात, तर लेंथ ऑफ आर्क डिवाइडेड बाय काय सांगा रेडियस. लेंथ ऑफ आर्क डिवाइडेड बाय रेडियस. दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट द अँगल इन रेडियन. आता मला सांगा इकडे लक्ष द्या, फॉर कंप्लीट सर्कल नीट लक्ष द्या. स्पेशल केस मी घेतो, स्पेशल केस फॉर कंप्लीट सर्कल. बरोबर लक्ष द्या. थीटा इज इक्वल टू काय सांगा एस अपॉन काय सांगा आर, बरोबर की नाही. लेंथ ऑफ आर्क. पण कंप्लीट सर्कलला लेंथ ऑफ आर्क किती येणार सांगा, सर्कल फिरन्स एवढी. कंप्लीट सर्कल जर मी घेतली इथून तर अगदी इथपर्यंत टोटल सर्कल जर मी कव्हर केलं, आलं लक्षात. देन व्हॉट विल बी दॅट लेंथ ऑफ आर्क, इट इज नथिंग बट 2 पाय आर. आणि आपण रेडियस करते सर्वांना फॉर कंप्लीट सर्कल. लक्ष द्या, कंप्लीट सर्कल साठी थीटा रेडियन मध्ये आपल्याला काढायचं आहे. तर एस किती असणार आहे, सर्कमफरन्स एवढा डिवाइडेड बाय काय सांगा आर. नीट लक्षात आहे का तुमच्या. कंप्लीट सर्कल साठी कंप्लीट सर्कलचा अँगल काढायचा मला. कंप्लीट सर्कल डिग्री मध्ये कंप्लीट सर्कलचा मेजर किती असतं 360. मग रेडियन मध्ये किती येतं ते आपल्याला काढायचं आहे. डिग्री मध्ये आपल्याला माहिती आहे कंप्लीट सर्कल जर घेतलं तर किती येणार आहे 360 डिग्री. पण व्हॉट इज द काय सांगा रेडियन. कंप्लीट सर्कलचं मेजर रेडियन मध्ये किती असतं ते आपण शोधतोय. मग आता बघा असा कंप्लीट सर्कलची लेंथ ऑफ आर्क किती असते, सर्कमफरन्स एवढी 2 पाय आर अपॉन रेडियस. आर गेट्स कॅन्सल बाय 2 पाय रेडियन. मग लक्षात ठेवा देयरफॉर मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 2 पाय रेडियन. पहा पूर्ण वर्तुळाचं मेजर माप किती असतं सांगा 2 पाय रेडियन एवढं असतं. आलं लक्षात. ठीक आहे. तर मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 2 पाय रेडियन. पूर्ण वर्तुळाचं माप हे 2 पाय रेडियन एवढं असतं. लक्षात राहू द्या हे लक्षात. ठीक आहे. तर दिस ऑल आउट काय सांगा प्लेन अँगल. मी ज्या दोन क्वांटिटीज सांगितल्या होत्या प्लेन अँगल आणि काय सांगा सॉलिड अँगल, असं दोन क्वांटिटीज आपण पाहत होतो. आउट ऑफ विच वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय प्लेन अँगल. लक्षात ठेवा हे जे काय प्लेन एक प्लेनर सर्कल मी काढले, या सर्कल मध्ये हा अँगल कसा काढायचा, तर डिग्री मध्ये तुम्ही अगदी 10वी पर्यंत शिकलाय. फक्त रेडियन मध्ये कसा काढायचा, तर ते अँगल इन रेडियन इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन काय सांगा रेडियस. आर्कच्या लेंथला रेडियसने डिवाइड केलं की अँगल इन रेडियन मिळतो. लक्षात आलं. मग थीटा रेडियन इक्वल टू काय सांगा लेंथ ऑफ आर्क डिवाइडेड बाय रेडियस ऑफ सर्कल. आलं लक्षात सर्वांच्या. ठीक आहे. इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द काय सांगा प्लेन अँगल. आणि मग कंप्लीट सर्कलचं मेजर किती असतं रेडियन मध्ये, डिग्री मध्ये 360 हे आपल्या सर्वांना माहिती आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इन रेडियन. मग पाहायचं लक्षात सेम कन्सेप्ट अँगल इन रेडियन इक्वल टू काय सांगा लेंथ ऑफ आर्क डिवाइडेड बाय रेडियस. मग कंप्लीट सर्कल साठी लेंथ ऑफ आर्क किती असते 2 पाय आर आणि रेडियस आर गेट्स कॅन्सल 2 पाय इज द काय सांगा आन्सर. म्हणून इथे सेंटेन्स लिहिलं मेजर ऑफ कंप्लीट सर्कल इज 2 पाय रेडियन. येते लक्षात. ठीक आहे. आता मी जाणार आहे पुढचा टॉपिक शिकवायला. पहा लक्षात द्या सॉलिड अँगल. सॉलिड अँगल. आता व्हॉट इज मीन बाय सॉलिड अँगल. सॉलिड अँगल म्हणजे काय, हाऊ टू मेजर द सॉलिड अँगल. द सॉलिड अँगल इज द काय सांगा एनालॉग ऑफ द काय सांगा प्लेन अँगल इन द 3 डायमेन्शन्स. बरोबर. ठीक आहे. मग त्या ठिकाणी मी लिहितो पहा लक्षात घ्या सॉलिड अँगल इज एनालॉग ऑफ काय सांगा 3 डायमेन्शनल एनालॉग असं म्हणतो. प्लेन अँगल. 2 डायमेन्शन मध्ये प्लेन अँगल मोजायचा. 3 डायमेन्शनल एखादा जर शेप असेल 3 डायमेन्शनल तर त्या ठिकाणी कुठला अँगल मोजतात सॉलिड अँगल. मी तुम्हाला काल एक्झाम्पल छोटंसं दिलं होतं, पार आठवत असेल तुम्हाला सर्वांना.
की आपण सर्वांना मेहंदीचा कोण माहिती आहे, मेहंदीचा कोण अशा शेपचा असतो पालक, मेहंदीचा कोण कळते सर्वांना, अशा शेपचा या ठिकाणी मेहंदीचा कोण त्या ठिकाणी असतो. एव्हरीबडी नो दॅट. हा ठीक आहे, पहा असा साईड टाईपचा मेहंदीचा हा कोण असतो. हा जो अँगल आहे ना, हा त्याला आपण म्हणणार आहे सॉलिड अँगल. काय म्हणायचं त्याला, सॉलिड अँगल. दिस अँगल इज कॉल्ड एज सॉलिड अँगल. लक्षात. आता मेहंदीचा कोण कसा असतो, थोडासा व्हर्टिकल असतो, राईट. ठीक आहे. आता जर मी काय केले, आता विदूषकाची टोपी घेतली तर ते असे असणार आहे. तर ते सर्वांना ठीक आहे. तर हा सॉलिड, दिस इज काय सांगा, सॉलिड अँगल. हा त्याचा सॉलिड अँगल असणार आहे. दिस इज द सॉलिड अँगल. तर ते सर्वांना म्हणजे याचा अर्थ पहा, हा आणि हा हे सॉलिड मध्ये हा सॉलिड अँगल थोडा लेस आहे आणि हा सॉलिड अँगल थोडासा कसा आहे, जास्त. मग जेवढं एखादी वस्तू पसरट असेल तिचा सॉलिड अँगल जास्त असतो, जेवढी ती अशी उभट असेल तिचा सॉलिड अँगल काय असतो, कमी असतो. तिचा सॉलिड अँगल कमी आहे, तिचा सॉलिड अँगल जास्त आहे. आलं लक्षात सर्वांच्या. व्हॉट इज द सॉलिड अँगल, ही 3 डायमेन्शनल कन्सेप्ट आहे. पहा लक्षात, सॉलिड अँगल असे जेव्हा आपण एखादी फिगर असते, सॉलिड अँगल जास्त असतो आणि तीच फिगर अशी गेली तर सॉलिड अँगल कमी होतो. कमी सॉलिड अँगल आहे ते वाढत गेले की अशी फिगर तयार होते. आलं लक्षात. ठीक आहे. मग हा जो काही कोनिकल शेप असतो, त्या कोनिकल शेपचा हा जो अँगल असतो त्याला आपण काय म्हणतो सांगा, सॉलिड अँगल असं म्हणतो असतो, राईट. ठीक आहे. मग प्लेन फिगर मध्ये म्हणजे 2 डायमेन्शनल फिगर मध्ये आपण प्लेन अँगल मोजतो आणि 3 डायमेन्शनल फिगर मध्ये आपण काय मोजतो सांगा, सॉलिड अँगल मोजतो. म्हणून आपण म्हटलं की सॉलिड अँगल इज द 3 डायमेन्शनल एनालॉग ऑफ काय सांगा, प्लेन अँगल. प्लेन अँगलचा हा 3 डायमेन्शनल एनालॉग आहे. प्लेन अँगलचाच हा भाऊ आहे, फक्त 3 डायमेन्शन मधला. इट इज द ब्रदर ऑफ काय सांगा, प्लेन अँगल, बट इन द काय सांगा 3 डायमेन्शनल कन्सेप्ट. तर ते सर्वांना. मग आता हाऊ टू फाइंड आउट द काय सांगा, प्लेन अँगल, सॉरी सॉलिड अँगल. मग सॉलिड अँगल कसा काढायचा त्याचं मी डेफिनेशन लिहितो का लक्षात. सॉलिड अँगल इज डिफाइंड ॲज the ratio of area subtended by curved surface area to the square of radius. Curved surface area of sphere असं म्हणतो. स्पियरच्या कर्व्ड सरफेस एरिया आणि त्याचा रेडियस स्क्वेअर याचा जो रेशो असतो, म्हणजे थोडक्यात पहा लक्षात. देअरफॉर सॉलिड अँगल बरोबर. ठीक आहे. त्याला आपण फाय नोटेशन वापरतो, काय सांगा, फाय. आणि याला थीटा नोटेशन वापरतो, थीटा. लक्षात घ्या. सॉलिड अँगल बरोबर. ठीक आहे. फाय. तर सॉलिड अँगल इज इक्वल टू पहा लक्षात, एरिया किंवा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ स्फियर डिवाइडेड बाय काय सांगा, स्क्वेअर ऑफ रेडियस स्क्वेअर. कर्व्ड सरफेस एरिया आणि स्क्वेअर ऑफ रेडियस यांचा जो रेशो असतो त्याला आपण काय म्हणतो सांगा, सॉलिड अँगल असं म्हणतो. नाही, नीट लक्षात घ्या. मग कर्व्ड सरफेस एरिया, आता समजा सरफेस एरिया A आहे, लक्षात, डिवाइडेड बाय सॉलिड रेडियस काय सांगा, A आपण r स्क्वेअर. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो एरिया आहे ना, हा कुठला आहे आपला, हा स्फियर आहे असं करा. आणि या स्फियरचा हा एरिया आहे, या एरियाचा सॉलिड अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लक्षात. सॉलिड अँगल सबटेंडेड बाय दिस एरिया किंवा बाय दिस रिजन. हा एरिया आहे पालक, एरिया याला आपण A म्हणूया. या एरियाने कर्व्ड सरफेस एरियाने किती अँगल सबटेंड केला आहे, हा जो अँगल आहे ना सॉलिड अँगल, याला आपण काय म्हणणार आहे. हाऊ मच अँगल इज सबटेंडेड बाय दॅट एरिया, तर तो कसा काढायचा लक्ष द्या. एरियाला आपण A म्हणूयात आणि डिवाइडेड बाय काय सांगा, रेडियस. जे रेडियस r असेल तर हे आपण काय सांगा, r स्क्वेअर इज द फॉर्म्युला टू फाइंड आउट सॉलिड अँगल. कसं काढायचं समजा सर्वांना इथे लक्षात. ठीक आहे. आता समजा आपण एरिया याच्या वेळी थोडा मोठा घेतला, हे पहा एवढा एरिया घेतला, तर ह्या एरियाचा सॉलिड अँगल किती येणार आहे, ह्या पहा इथे येणार, हा सॉलिड अँगल येणार हा. तर त्या सर्वांना हा जो आहे ना, हा सॉलिड अँगल असणार. एरिया मोठा झाला, एरिया वाढला की सॉलिड अँगल वाढतो. मग एरिया आपण r स्क्वेअर इज द काय सांगा, फॉर्म्युला टू फाइंड आउट सॉलिड अँगल. कर्व्ड सरफेस एरिया जो असणार आहे हा, त्या कर्व्ड सरफेस एरियाने एरियाचा आणि रेडियसचा स्क्वेअरचा जो रेशो असतो त्याला म्हणतात सॉलिड अँगल. तर सॉलिड अँगलचं युनिट जे असतं ते स्टीरेडियन आहे, लक्षात ठेवा. मग सॉलिड अँगल ऑफ स्फियर इज इक्वल टू, पूर्ण स्फियरचा सॉलिड अँगल किती असणार आहे. मी संपूर्ण स्फियर जर कन्सिडर केला, हा संपूर्ण काय केला सांगा, स्फियर कन्सिडर जर मी केला, तर संपूर्ण स्फियरचा एरिया किती असणार आहे सांगा, 4πr² येणार आहे. किती येणार आहे, 4πr². मग पहा सॉलिड अँगल ऑफ स्फियर जर मला काढायचं तर एरिया किती आहे सांगा, या ठिकाणी लिहितो एरिया. एक मिनिट इकडे लिहितो सर्वांनी, लक्ष द्या. सॉलिड अँगल ऑफ
स्पियर. मला पूर्ण स्पियरचा सॉलिड अँगल काढायचा आहे. तर काय फॉर्म्युला आहे सॉलिड अँगल काढण्याचा? फाय इक्वल टू ए अपॉन आर स्क्वेअर. मग स्पियरचा एरिया, सरफेस एरिया किती आहे सांगा? पूर्ण स्पियरचा 4 पाय आर स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय काय सांगा? रेडियसचा स्क्वेअर ए अपॉन आर स्क्वेअर. एरिया किती घेतला मी? 4 पाय, कारण मला होल स्पियरचा सॉलिड अँगल काढायचा आहे. इथे लक्षात ठीक आहे. तर स्पियरचा सॉलिड अँगल आणि सर्किटचा काय सांगा? प्लेन अँगल. सर्किटचा प्लेन अँगल किती? 2 पाय. तसा स्पियरचा सॉलिड अँगल किती असतो? आर स्क्वेअर गेट कॅन्सल काय आलं सांगा? 4 पाय टी रेडियन. एस आर टी रेडियनचा अर्थ कळाला? टी रेडियन 4 पाय एस आर. लक्षात आलं का सर्वांच्या? ठीक आहे. तर अशा पद्धतीने 4 पाय एस आर इज द काय सांगा? सॉलिड अँगल ऑफ काय सांगा? स्पियर. म्हणून मी या ठिकाणी लिहितो. लक्षात द्या. फॉर मेजर ऑफ सॉलिड अँगल ऑफ complete sphere complete काय सांगा? sphere is equal to 4 pi st radian SR for st radian. लक्षात ठीक आहे. तर 3 डायमेन्शनल कन्सेप्ट मध्ये सॉलिड अँगल मेजर करतात आणि 2 डायमेन्शनल कन्सेप्ट मध्ये प्लेन अँगल मेजर करतात. सर्कल हे प्लेनर फिगर आहे आणि स्पियर ही 3 डायमेन्शनल फिगर आहे. स्पियरचा सॉलिड अँगल मोजायचा, स्फेरिकल पार्ट जर असेल किंवा एखादा कोन असेल तर सॉलिड अँगल मोजायचा, आणि जर प्लेनर डायग्राम असेल सर्कल वगैरे तर त्याचं काय मोजायचं सांगा बरं तुम्हाला? प्लेन अँगल मोजायचं करायचं आहे. तर दिस इज द डिफरन्स बिटवीन द काय सांगा? प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल मध्ये हा फरक आहे, नीट लक्षात घ्या. तर दिस ऑल आउट द काय सांगा? मग नीट लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा आणि हा एक फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. सॉलिड अँगल फाय, सॉलिड अँगल काय सांगा? फाय is equal to काय सांगा? a upon r square. This is the formula. and plane angle is equal to काय सांगा? length of arc upon काय सांगा? radius of circle. तर this is the formula. लक्षात ठेवा या कन्सेप्ट्स बरोबर. ठीक आहे. या नवीन कन्सेप्ट तुम्हाला होत्या. काल मी सांगितलं की फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत? 7. देयर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज बट 2 आर सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. कोणकोणत्या? प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. प्लेन अँगल इज द कन्सेप्ट युज्ड इन 2 डायमेन्शनल फिगर्स लाईक सर्कल, अँड सॉलिड अँगल इज द काय सांगा? कन्सेप्ट युज्ड इन 3 डायमेन्शनल फिगर्स लाईक काय सांगा? कोन किंवा स्फियर. राईट. ठीक आहे. त्याच्यामध्ये सॉलिड अँगल मोजला जातो आणि 2 डायमेन्शनल फिगर मध्ये प्लेन अँगल मोजला जातो. प्लेन अँगलचा फॉर्म्युला आहे, प्लेन अँगल रेडियन मध्ये मोजला जातो. त्याचा फॉर्म्युला आहे काय सांगा? लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. आणि सॉलिड अँगल जो आहे तो स्टी रेडियन मध्ये मोजला जातो. कशामध्ये? स्टी रेडियन. युनिट काय त्याचं लक्षात ठेवा? स्टी रेडियन. मग स्टी रेडियन कसा काढायचा? करोड सरफेस एरिया डिवाइडेड बाय काय सांगा? रेडियस स्क्वेअर. तर युजिंग दिस यू कॅन फाइंड आउट द. आलं लक्षात सर्वांच्या? सॉलिड अँगल. ते लक्षात राहू द्या. या 2 फंडामेंटल सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज होत्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे काल आपण पाहिलं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज, आणि आज आपण पाहिले काय सांगा? प्लेन अँगल आणि काय सांगा? सॉलिड अँगल. आता मी पुढचा टॉपिक घेणार आहे, पहा लक्षात घ्या. तो टॉपिक मी या ठिकाणी राईट करतोय, कन्व्हेन्शन्स फॉर यूज ऑफ एसआय युनिट्स. लक्ष द्या. याचा एक स्क्रीनशॉट काढा, तुमच्या नोटबुक मध्ये लिहून टाका. त्या तुमच्या नोटबुक मध्ये नंतर ते लिहून टाका, स्क्रीनशॉट लिहून टाका त्याचा. ठीक आहे. चला मी जातो आता पुढे. पुढचा टॉपिक मी या ठिकाणी राईट करतोय, कन्व्हेन्शन्स यूज फॉर रायटिंग एसआय युनिट्स. आलं लक्षात? ठीक आहे. रूल्स फॉर रायटिंग एसआय युनिट्स. टॉपिक जो आहे आजचा आपला किंवा आजचा जो टॉपिक आहे नवीन, तो टॉपिक आहे पहा, रूल्स फॉर रायटिंग द एसआय युनिट्स. एसआय युनिट लिहिताना कुठल्या प्रिकॉशन्स तुम्ही त्या ठिकाणी घ्याल? व्हॉट प्रिकॉशन्स शुड बी टेकन व्हाईल रायटिंग द युनिट्स. युनिट्स लिहिताना कुठली काळजी घ्यायची, व्हॉट प्रिकॉशन्स टेकन ते आपल्याला शिकायचं. राईट. ठीक आहे. तर लेट्स टेक काय सांगा? हाऊ द एसआय युनिट्स आर रिटन. राईट. ठीक आहे. विच प्रिकॉशन्स आर टू बी टेकन व्हाईल रायटिंग द काय सांगा? युनिट. लेट्स से द फर्स्ट वन, एव्हरी सिम्बॉल किंवा एव्हरी काय सांगा? युनिट. प्रत्येक युनिट जे आहे ते सिम्बॉल मध्ये रिप्रेझेंट करायला शिकलं पाहिजे आपण, किंवा इट इज रिप्रेझेंटेड ॲज अ काय सांगा? सिम्बॉल. मी या ठिकाणी फर्स्ट वन राईट करतो. कोणकोणते रूल्स त्या ठिकाणी सॅटिस्फाय करतात पहा. एव्हरी युनिट इज रिप्रेझेंटेड बाय इट्स काय सांगा? सिम्बॉल. प्रत्येक युनिट जे आहे त्याचे सिम्बॉल, प्रत्येक युनिटला सिम्बॉल असला पाहिजे. समजा आपल्याला माहिती किलोग्रॅम,
kilogram. What is the symbol of kilogram? kg. Everybody will write meter. What is the symbol of meter? meter. दादा सर्वांना everybody will write काय सांगा? joule. What is the symbol of joule? j. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने everybody every unit should have काय सांगा? symbol. प्रत्येक युनिटचा symbol लिहिता आला पाहिजे आपल्याला. तर सर्वांना पहिला रूल आपल्या सर्वांना कळाला आहे का सर्वांना? काय सांगा? every unit should have काय सांगा? symbol. राईट ठीक आहे. किंवा every unit is represented by काय सांगा? symbol. काय अडचण त्यात कुणाला नाहीये. सेकंड वन लक्ष द्या. सेकंड रूल काय आहे पहा लक्षात घ्या. हा सोपा रूल आहे एकदम. हा ठीक आहे पहा. द फर्स्ट लेटर नीट लक्षात घ्या. द फर्स्ट लेटर ऑफ युनिट इज ऑलवेज रिटन small. First letter of unit is always काय सांगा? written small. But if the unit is named after the person, then जर एखादा युनिट एखाद्या माणसावरून पडला असेल then the first letter is written capital. युनिट जे आहे किंवा युनिट जे ते नेहमी स्मॉल लेटर मध्ये लिहायचं. लक्षात घ्या. फक्त काय सांगितलंय? जर युनिटचं नाव एखाद्या माणसावरून पडलं असेल, एखाद्या सायंटिस्ट वरून पडलं असेल, इफ द युनिट हॅज गिवन द नेम ऑफ सायंटिस्ट, एखाद्या सायंटिस्टचं नेम जर युनिटला दिलं असेल तर मात्र सिम्बॉल मध्ये पहा लक्षात. देन द फर्स्ट लेटर ऑफ इट्स सिम्बॉल. लक्ष द्या. फर्स्ट लेटर ऑफ इट्स काय सांगा? of its symbol is written in capital. पाहता लक्ष काय सांगितलं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक्सप्लेन केल्यावर तुमच्या लक्षात येईल. कुठलं युनिटचे ते नेहमी कसं लिहायचं सांगा बरं? स्मॉल लेटर मध्येच लिहायचं. एव्हरी लेटर एव्हरी युनिट. तर सर्वांना ठीक आहे. लक्षाला सर्वांच्या ठीक आहे. कसं लिहायचं? आता पहा फॉर एक्झाम्पल किलोग्राम. किलोग्राम हे जे पहिलं अक्षर आहे ना ते छोटं लिहायचं नेहमी. युनिट इज ऑलवेज रिटन इन द काय सांगा? स्मॉल लेटर्स. तर सर्वांना लक्षात सर्वांच्या ठीक आहे. पहा किलोग्राम तसं त्याचा सिम्बॉल लिहिताना तुम्ही के छोटा घ्यायचा कारण किलोग्राम इज नॉट द सायंटिस्ट. सिम्बॉल घेताना किंवा युनिट लिहिताना नेहमी स्मॉल लेटर मध्ये लिहायचं. लक्षात ठेवा. न्यूटन. न्यूटन कसं लिहिणार तुम्ही? न्यूटन असं लिहिणार. न्यूटन असं कॅपिटल एन लिहायला अलाउड नाही. लक्षात घ्या. न्यूटन फक्त सिम्बॉल लिहिताना याचा सिम्बॉल एन लिहायचा का कॅपिटल एन लिहायचा? तर कॅपिटल एन लिहायचा. का? इट इज नेम्ड आफ्टर द काय सांगा? पर्सन. कारण ते नावावरून पडलेलं आहे. इट इज नेम्ड आफ्टर द पर्सन अँड ॲज इट इज नेम्ड आफ्टर द पर्सन तर सिम्बॉल लिहायला कॅपिटल अलाउड आहे. पण युनिट लिहिताना मात्र काय लिहायचं? पूर्ण युनिट लिहिताना मात्र काय सांगा? शॉर्ट फॉर्म. म्हणून मी या ठिकाणी थोडंसं वर्डिंग चेंज करतो म्हणजे तुला आणखी थोडं बेटर लक्षात येईल. पहा लक्षात घ्या. युनिट्स द युनिट इज always written. The unit is always written in काय सांगा? स्मॉल लेटर्स. पहा स्मॉल लेटर्स. युनिट नेहमी छोट्या अक्षरातच लिहायचं. छोटीच अक्षर वापरायची सगळीकडे छोटी. नीट लक्ष द्या. हा ठीक आहे. मग आता किलोग्रामचं काय लिहिलं मी? सिम्बॉल काय? केजी. न्यूटनचा सिम्बॉल काय? एन. छोटे अक्षर. फक्त अपवाद कुठे दिलाय? एक्सेप्शन काय? इफ द युनिट इज नेम्ड आफ्टर द पर्सन. युनिट जर एखाद्या माणसावरून किंवा सायंटिस्ट वरून पडला असेल तर मात्र त्याचा सिम्बॉल जो आहे देन फर्स्ट लेटर ऑफ इट सिम्बॉल इज रिटन कॅपिटल. तर मात्र न्यूटन हे सायंटिस्ट नेम त्यामुळे सिम्बॉल लिहिताना कॅपिटल अलाउड आहे. पण फुल फॉर्म रिटन करताना मात्र स्मॉल लेटर आहेत सगळे. लक्षात ठेवा. द फुल फॉर्म ऑफ काय? युनिट इज ऑलवेज रिटन इन द स्मॉल लेटर्स. ओनली सिम्बॉल can be written capital if the unit is named after the person. जर एखाद्या माणसावरून नाव पडलं असेल युनिटचं तर सिम्बॉल कॅपिटल लिहा परंतु युनिट आहे नेहमी छोटी. मीटर समजा. पहा मीटर. मीटरचं काय? मीटर इज नॉट द नेम ऑफ पर्सन त्यामुळे सिम्बॉल सुद्धा छोटा, लॉंग फॉर्म सुद्धा छोटा. युनिट हे छोटंच लिहायचं. फक्त सिम्बॉल लिहिताना सायंटिस्टचं नेम असेल तरच कॅपिटल. आता जूल. जूल असं लिहायचंय पालक्षा. आता सिम्बॉल लिहिताना कॅपिटल जे अलाउड आहे कारण बिकॉज जूल इज द सायंटिस्ट. जूल हा काय सांगा? सायंटिस्ट होता. माहिती आहे सर्वांना ठीक आहे. त्यामुळे सिम्बॉल लिहिताना कॅपिटल जे अलाउड आहे परंतु फुल फॉर्म मात्र नेहमी स्मॉल अक्षरांमध्येच लिहायचा असतो. जूल. जूलच्या नंतर आहे की तुम्हाला सांगतो पालक्षात घ्या. वॅट. वॅट
डब्ल्यू इज स्मॉल, फुल फॉर्म मध्ये लिहिताना स्मॉल, परंतु सिम्बॉल लिहिताना मात्र तुम्ही कॅपिटल डब्ल्यू लिहू शकता, बिकॉज जेम्स वॅट इज द सायंटिस्ट. जेम्स वॅट म्हणजे जर युनिट इज नेम्ड आफ्टर द पर्सन देन सिम्बॉल इज रिटन कॅपिटल. The first letter of symbol is written capital, but if it is not named after the person, then symbol as well as the काय सांगा full form of unit is written in the small letters. परत ऐका, जर युनिट हे एखाद्या सायंटिस्ट वरून पडला असेल तर फुल फॉर्म छोट्या अक्षरातच लिहायचा, फक्त सिम्बॉल कॅपिटल लिहायला अलाउड आहे. परंतु जर युनिट जर सायंटिस्ट वरून पडलं नसेल तर मात्र सिम्बॉल आणि युनिट दोन्ही स्मॉल अक्षरात लिहायचं. मग फक्त कॅपिटल कधी लिहायचं समजलं का तुम्हाला? If the unit is named after the person, then symbol is written capital. Unit is not written capital. Unit हे smallच लिहायचं, फक्त symbol capital लिहायला अलाउड आहे जर ते एखाद्या सायंटिस्ट वरून पडला असेल तर. If the unit is name of scientist, then its symbol is written capital, not the unit. तर त्या सर्वांना युनिट हे स्मॉलच लिहायचं, फक्त सिम्बॉल कॅपिटल कधी लिहायचं ते सांगतोय मी. कळलं सर्वांना? तर अशा पद्धतीने तुम्हाला ते एक्झाम्पल्स त्या ठिकाणी सांगता येतील. राईट, ठीक आहे. चला आता जाऊया पुढे. राईट, आता पहा लक्षात, तिसरा जो आहे टॉपिक तो या ठिकाणी लिहितो. याच्यामध्ये काय अडचण आहे का कोणाला? नाही अडचण. पहा लक्षात, पहा पुढचं, युनिट्स आर ऑलवेज रिटन इन सिंग्युलर फॉर्म. सिंग्युलर काय सांगा फॉर्म अँड नॉट इन प्लुरल फॉर्म. युनिट हे नेहमी छोट्या अक्षरातच लिहायचे, मोठ्या अक्षरात सॉरी युनिट हे नेहमी सिंग्युलर फॉर्म एकवचनीच लिहायचे. आहे प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचनी लिहायचे नाही. कितीही मोठी क्वांटिटी जरी असेल, कितीही मोठी तरी सुद्धा युनिट इज ऑलवेज रिटन इन द काय सांगा सिंग्युलर फॉर्म. म्हणजे यू कॅन रिटन काय सांगा 10 मीटर बट नॉट ॲज 10 मीटर्स. लक्षात ठेवा, कारण का मीटर्स जेव्हा तुम्हाला लिहायचे तेव्हा एस चा अर्थ होतो सेकंद होऊ शकतो, कन्फ्युजन होऊ शकते की नाही. त्यामुळे प्लुरल फॉर्म कधी वापरायचा नाही. तुमची कितीही मोठी क्वांटिटी असेल, समजा 100 मीटर जरी असेल तर एमच लिहायचं, एमएस मीटर्स असं नाही लिहायचं. म्हणजे 100 मीटर इज राईट बट नॉट एज काय 100 मीटर्स, बिकॉज एस इंडिकेट द सेकंड. त्यामुळे मीटर सेकंद असा अर्थ लिहू शकतो, त्याचा मिनिंग चेंज होतो. म्हणून मीटर किती मोठी क्वांटिटी असली तर एमच लिहायचं, प्लुरल फॉर्म लिहायचा नाही. तर त्या सर्वांना कुठल्याही युनिटचा प्लुरल फॉर्म लिहायचा नाही, लक्षात राहू द्या. युनिट इज ऑलवेज रिटन इन द काय सांगा सिंग्युलर फॉर्म, नो इन द प्लुरल फॉर्म. कुठलं युनिट किती मोठी जरी क्वांटिटी असली तर युनिट प्लुरल फॉर्म अनेक वचनात लिहायचं नाही, एका सिंगल म्हणजे सिंग्युलर फॉर्म मध्येच राईट करायचे, हे लक्षात राहू द्या. म्हणजे युनिट इज ऑलवेज रिटन इन द काय सांगा सिंग्युलर फॉर्म, नॉट इन द प्लुरल फॉर्म. फोर्थ वन पहा लक्षात, एनी पंक्च्युएशन मार्क is not given while writing the unit. पहा युनिट राईट करताना कुठले पंक्च्युएशन मार्क द्यायचं नाही. फॉर एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल या ठिकाणी लिहितोय मी. पहा एक्झाम्पल पहा, 100 मीटर बट नॉट ॲज काय सांगा 100 मीटर डॉट. 100 मीटर लिहू शकता पण 100 मीटर डॉट असं नाही लिहायचं. तर त्या सर्वांना पंक्च्युएशन मार्क द्यायचे नाही. और 100 मीटरला असं सिंगल अवतरण चिन्ह केलं, नो अलाउड. तर त्या सर्वांना अशा प्रकारे कुठले पंक्च्युएशन मार्क अलाउड नाही. कुठल्याही युनिटला किंवा त्याच्या सिम्बॉलला पंक्च्युएशन मार्क इज नॉट अलाउड. बरोबर, व्हाईल रायटिंग द युनिट पंक्च्युएशन मार्क अलाउड नाहीये. मीटर 100 मीटर असं लिहायचंय, फुल स्टॉप किंवा असं अपॉस्ट्रॉफिस किंवा अशा प्रकारचे पंक्च्युएशन मार्क असतात. राईट, ठीक आहे. दे आर नॉट अलाउड फॉर रायटिंग द काय सांगा युनिट्स राईट करताना ते अलाउड नसतात, लक्षात ठेवा. बरोबर आहे का? पहा 4 मी या ठिकाणी गोष्टी सांगितलं तुम्हाला. पंक्च्युएशन मार्क द्यायचं नाही, सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचं. युनिट इज ऑलवेज रिटन इन द काय सांगा स्मॉल लेटर्स. फक्त जर इट इज नेम्ड आफ्टर द पर्सन, तर ते एखाद्या माणसावर पडला असेल तर फर्स्ट लेटर ऑफ सिम्बॉल, फर्स्ट लेटर कोणाचं सांगा ऑफ इट सिम्बॉल, सिम्बॉलचं फर्स्ट लेटर हे कॅपिटल लिहायला अलाउड आहे. तर त्या सर्वांना ठीक आहे रिटन इन काय सांगा सिंग्युलर फॉर्म मध्ये लिहायचं. राईट, ठीक आहे. आणि पंक्च्युएशन मार्क इज नॉट गिवन, कुठल्या युनिट लिहिताना पंक्च्युएशन मार्क लिहायचं नाही. तर अशा प्रकारचे रूल्स त्या ठिकाणी आपण पाहतोय. तर हे झालं फोर्थ रूल. यात काय अडचण कुणाला नसावी. 4 रूल समजले का सर्वांना? ठीक आहे. आता पहा पुढचा रूल आहे 1 2 3 4. ठीक आहे, 5वा रूल. ठीक आहे. युनिट इज ऑलवेज रिटन इन न्यूमरेटर आपण डिनोमिनेटर फॉर्म, न्यूमरेटर आपण डिनोमिनेटर फॉर्म. बरोबर, ठीक आहे. न्यूमरेटर आपण डिनोमिनेटर फॉर्म मध्ये जर एखादी युनिट न्यूमरेटर आपण डिनोमिनेटर फॉर्म मध्ये असेल तर असं लिहायचं. एक्झाम्पल सांगतो बघा तुम्हाला. एक्झाम्पल म्हणजे
पहा मीटर पर सेकंद स्क्वेअर असं तुम्ही लिहू शकता, मीटर पर सेकंद स्क्वेअर. कळतंय सर्वांना? ठीक आहे. बट नॉट ॲज, नॉट हे कोणाचं युनिट आहे? ॲक्सेलरेशनचं आहे. पहा मी इथे लिहितो युनिट ऑफ ॲक्सेलरेशन, युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज रिटन ॲज, युनिट ऑफ ॲक्सेलरेशन रिटन ॲज काय सांगा? मीटर पर सेकंड स्क्वेअर. बट नॉट ॲज म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये लिहू शकता, बट नॉट ॲज मीटर, कारण व्हेलॉसिटी अपॉन टाइम असं नाही लिहू शकत. कळतंय सर्वांना? मीटर पर सेकंद असं नाही लिहू शकत. येते लक्षात? ठीक आहे. पहा लक्षात आलं का? बट नॉट ॲज मीटर पर सेकंद, इट इज रॉंग, हिअर इट इज राईट. कळतंय सर्वांना? पहा ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं? ॲक्सेलरेशन इक्वल टू काय सांगा? व्हेलॉसिटी अपॉन टाइम. त्यामुळे व्हेलॉसिटीचे युनिट काय आहे? मीटर पर सेकंद. आपण काय सांगा? सेकंद. त्यामुळे एखादा माणूस असं लिहू शकतो मीटर पर सेकंद, इट इज रॉंग. हे रॉंग आहे. मग तुम्हाला कसं लिहावं लागेल? मीटर पर सेकंड स्क्वेअर, सेकंद आणि सेकंड स्क्वेअर, इट इज राईट. कळतंय सर्वांना? युनिट इज ऑलवेज रिटन इन द फॉर्म काय सांगा? न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहायचं युनिट नेहमी, पण असं नाही लिहायचं कधी पण. न्यूमरेटर और सगळे डिनॉमिनेटर असं लिहायचं नाही. इट इज रॉंग, हिअर इट इज राईट. कळतंय सर्वांना? ॲक्सेलरेशन युनिट पहा, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी युनिट काय होतं? मीटर पर सेकंद. टाइमचं काय होतं? सेकंद. म्हणून एखादी व्यक्ती काय करू शकतो? मीटर पर सेकंद असं राईट करू शकतो. इट इज रॉंग. युनिट इज नॉट रिटन इन दिस वे. इट इज रिटन इन दिस वे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. वन न्यूमरेटर, वन डिनॉमिनेटर ओनली. In this way, unit is always written in the numerator upon denominator form. अशा प्रकारे युनिट आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतं. पहा लक्षात द्या. पहा 6.1 during the combination of units during the combination of units. बरोबर? ठीक आहे. पहा लॉन्ग फॉर्म किंवा फुल फॉर्म म्हणू आपण त्याला. फुल फॉर्म ऑफ युनिट इज नॉट रिटन. एक्झाम्पल पहा, लागलं तर मी इकडे एक्झाम्पल लिहितो. पहा लक्षात द्या. एक्झाम्पल पहा, जूल पर केजी पर केल्विन इज रॉंग. हे रॉंग आहे. बट जूल पर केजी पर केल्विन इज राईट. मला सांगा हे जे युनिट आहे जूल पर केजी काय सांगा? पर केल्विन. लक्षात कोणाचं युनिट आहे? स्पेसिफिक हीटचं युनिट आहे. पहा लक्षात कशाचं आहे? स्पेसिफिक हीट. कळतं सर्वांना? मग स्पेसिफिक हीटचं जे युनिट आहे जूल पर केजी पर केल्विन हे जे युनिट आलेलं आहे पहा लक्षात, याच्यामध्ये इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट युनिट्स. जूल युनिट कोणाचं आहे? हीटचं. केजी कोणाचं आहे? मासचं. केल्विन कोणाचं सांगा? टेम्परेचरचं. कळतं सर्वांना? वेगवेगळे युनिट्स एकत्र आले. पण जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन जर राईट करता युनिट्सचं काय करता? कॉम्बिनेशन. when the combination of units is written then full form of unit is not written. त्यावेळेला जूल फुल फॉर्म मध्ये लिहिलं, इट इज नॉट अलाउड. कॉम्बिनेशन जर असलं अनेक युनिटचं तर इट इज ऑलवेज रिटन इन द काय सांगा? सिम्बॉलिक फॉर्म. ते नेहमी सिम्बॉल मध्ये लिहा, फुल फॉर्म मध्ये लिहू नका. जूल पूर्ण लिहायचे अलाउड नाहीये, फक्त जे पर केजी पर के. कधी जर युनिटचं कॉम्बिनेशन असेल तर मात्र ऑल द युनिट्स आर रिटन इन द सिम्बॉलिक फॉर्म. तर सगळे युनिट्स कसे लिहायचे? तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे. बरोबर? ठीक आहे. कॉम्बिनेशन असताना सगळे युनिट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे. फुल फॉर्म मध्ये कुठलं युनिट लिहायचं नाही. कधी? ड्युरिंग द कॉम्बिनेशनच्या दरम्यान. आलं लक्षात? ठीक आहे. फुल फॉर्म ऑफ द युनिट इज नॉट रिटन, इट इज रिटन इन द सिम्बॉलिक फॉर्म. लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पहा सेवन्थ वन पहा, मी रूल्स सांगतो तुम्हाला कशाचे सांगा? रायटिंग द काय सांगा? युनिट्स रायटिंग ते युनिट्स. जर एखादा प्रिफिक्स लिहायचा असेल पहा, प्रिफिक्स ऑफ युनिट is written before the unit, before the काय सांगा? युनिट. पहा एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. एखादा प्रिफिक्स राईट करायचं असेल तुम्हाला युनिटचं तर युनिटच्या पुढे लिहायचं. पहा लक्षात 1 मिलीमीटर. तर कसं आहे? 1 मिलीमीटर असं लिहू शकता तुम्ही. 1 mm. तर त्या सर्वांना तर प्रिफिक्स जे आहे ते इथे लिहायचं पुढे. तर त्या सर्वांना त्यानंतर पहा लक्षात 1 मायक्रोमीटर. 1 मायक्रोमीटर. तर तुम्ही कसं लिहिणार? 1 मायक्रोचा सिम्बॉल असा असतो बघा, मायक्रोमीटर. तर त्या सर्वांना प्रिफिक्स जर लिहायचा असेल सिम्बॉल प्रिफिक्सचा तर पुढच्या बाजूला लिहायचं. हे प्रिफिक्स आहे पहा, मीटरचं, मिली, मायक्रो, दिस आर द प्रिफिक्सेस. तर त्या सर्वांना लक्षात. ठीक आहे. द प्रिफिक्स इज ऑलवेज रिटन बिफोर द काय सांगा? युनिट. प्रिफिक्स हे नेहमी कुठे लिहायचं? युनिटच्या पुढच्या बाजूला लिहायचं, फ्रंटच्या साईडला लिहायचं, बिफोर द युनिट्स. तर त्या सर्वांना लक्षात आलं का? मिनी, मायक्रो, नॅनो
अशा प्रकारचे जे तुम्ही प्रिफिक्सेस वापरताना ते सगळे काय करायचे सांगा बिफोर द युनिटच्या पुढच्या बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे असतं. हे लक्षात सर्वांच्या मेगा अशा प्रकारच्या. आणि शेवटचा रूल जो आहे तो 8th वन पहा लक्षात. 8वा रूल मी या ठिकाणी लिहितो. स्पेस और हायफन मार्क must be given for representing multiplication of 2 or more units. एक्झाम्पल, जर 2 युनिटचं प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचं असेल, इफ यू वॉन्ट टू काय सांगा टेक द प्रॉडक्ट ऑफ 2 युनिट्स. हा ठीक आहे, 2 युनिटचं काय घ्यायचं असेल तुम्हाला प्रॉडक्ट, तर त्याच्यामध्ये स्पेस द्यायचं. फॉर एक्झाम्पल पहा लक्षात द्या, न्यूटन मीटर. वन काय सांगा न्यूटन मीटर. न्यूटन मीटर देताना तुम्ही कसं लिहायचं, एक तर स्पेस द्या, इट इज राईट, और 1 न्यूटन डॅश हायफन द्यायचा, इट इज राईट, बट नॉट एज न्यूटन मीटर. परंतु असं लिहिलं तर न्यूटन आणि मीटर असं जर लिहिलं तर इट इज काय सांगा रॉंग. हे मात्र रॉंग आहे. जर 2 युनिटचं प्रॉडक्ट तुम्हाला लिहायचं असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, स्पेस द्यायचा इन बिटवीन देम. इफ द काय सांगा प्रॉडक्ट ऑफ 2 युनिट्स इज रिप्रेझेंटेड किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स इज देअर, देन गिव्ह द स्पेस और हायफन बिटवीन देम. किंवा त्याच्यामध्ये हायफन किंवा स्पेस द्या. आलं लक्षात. ठीक आहे, काय द्यायचं, हायफन किंवा स्पेस द्यायचा, परंतु दे आर नॉट रिटन लाईक दिस वन. त्या अशा पद्धतीने राईट करायचे नाही, तर दिस मेथड इज रॉंग. आलं लक्षात. ठीक आहे, तर दिस वन इज द काय सांगा राईट मेथड. म्हणजे इफ द काय सांगा स्पेस और हायफन मार्क मस्ट बी गिवन फॉर रिप्रेझेंटिंग द मल्टिप्लिकेशन ऑफ 2 or more युनिट्स. 2 किंवा मोर युनिट्सचं जर प्रॉडक्ट लिहायचं असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पेस किंवा हायफन द्यायला अलाउड आहे, असं कॉम्बिनेशन लिहायला अलाउड नसतं. इन दिस वे यू कॅन राईट द काय सांगा युनिट. युनिट लिहिताना कुठली काळजी घ्या, ऑल प्रिकॉशन शुड बी टेकन व्हाईल रायटिंग द युनिट्स. युनिट्स राईट करताना कुठली काळजी तुम्हाला घ्यायची, एसआय युनिट राईट करताना ते इथे टॉपिक्स मी लिहिले. परत एकदा रिपीट करतो. युअर युनिट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल. कुठलं युनिट सिम्बॉलने रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. सेकंड वन काय सांगा, युनिट जे ते सगळं स्मॉल लेटर मध्ये लिहायचं. फक्त जर एखादा युनिट सायंटिस्ट वर न पडला असेल, तर युनिट इज नेम्ड आफ्टर द पर्सन, देन ओनली सिम्बॉल इज रिटन कॅपिटल. तेव्हा फक्त सिम्बॉल कॅपिटल लिहायचा, फुल फॉर्म मात्र स्मॉलच लिहायचं. कुठलं युनिट हे स्मॉलच लिहायचं, फक्त सायंटिस्ट वर न पडला असेल तरच कॅपिटल. आता हे सायंटिस्ट वर नाही नाव पडलं म्हणून स्मॉलच. युनिट इज ऑलवेज रिटन इन द स्मॉल लेटर्स, बट ओनली सिम्बॉल ऑफ द युनिट इज काय सांगा कॅपिटल इफ इट इज नेम्ड आफ्टर द पर्सन. थर्ड वन काय मला, युनिट इज ऑलवेज रिटन इन द सिंग्युलर फॉर्म. कुठल्या युनिटचं अनेक वचन लिहायचं नाही, एक वचनच लिहायचं, नॉट इन द प्लुरल फॉर्म. कधीच प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही. 100 मीटर बट नॉट एज 100 मीटर्स असं नाही लिहायचं, कारण याचा अर्थ सेकंद होऊ शकतो. लक्षात ठेवा. पुढं पंक्च्युएशन मार्क युनिट राईट करताना लिहायचं नाही. कुठले पंक्च्युएशन मार्क, असं डॉट फुल स्टॉप असे काय पंक्च्युएशन मार्क त्या ठिकाणी द्यायचे नाही. युनिट इज ऑलवेज रिटन इन द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर फॉर्म. हे पहा, म्हणजे एक्सेलरेशन युनिट तुम्ही मीटर पर सेकंड असं राईट करू शकता, पण मीटर पर सेकंद असं नाही राईट करू शकत. येते लक्षात. ठीक आहे, चला पुढं. ड्युरिंग द कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स फुल फॉर्म ऑफ युनिट इज नॉट अलाउड. आता समजा हे 3 युनिट एकत्र केले, समजा आपण कोणते जूल, केजी आणि केल्विन, तर एक तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहिले आणि अदर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले, असं चालत नाही. सगळे तुम्हाला शॉर्ट फॉर्म मध्येच लिहावे लागतील, सगळे सिम्बॉल मध्येच लिहावे लागतील. कॉम्बिनेशन युनिट आणि त्याच्या सिम्बॉलचं कॉम्बिनेशन करायचं नाही. हे युनिट लिहिले आणि सिम्बॉल लिहिले असं नाही चाललं. हे पण सिम्बॉल, हे पण सिम्बॉल लिहायचे तर सगळे सिम्बॉल मध्ये लिहायला लागतील तुम्हाला. येते लक्षात. ठीक आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन युनिट पूर्ण फुल फॉर्म आणि सिम्बॉल यांचं कॉम्बिनेशन कधी करायचं नाही. लक्षात आलं. त्यानंतर पहा, प्रिफिक्स जर लिहायचं असेल मिलीमीटर, मायक्रोमीटर, मेगामीटर, तर ती युनिटच्या पुढच्या बाजूला पहा, मिलीमीटर, मायक्रोमीटर, दे आर रिटन बिफोर द युनिट. आणि शेवटचं होतं, जर तुम्हाला 2 युनिटचा प्रॉडक्ट दाखवायचा असेल, देन स्पेस और हायफन मार्क इज गिवन बिटवीन द 2 युनिट्स, नॉट दे आर रिटन काय सांगा इन द कंजक्टेड फॉर्म. तर कंजक्टेड फॉर्म मध्ये लिहितात, त्याच्यामध्ये स्पेस किंवा हायफन मार्क त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर दिस इज अबाउट द काय सांगा रूल्स फॉर रायटिंग एसआय युनिट्स. ठीक आहे, तर हे सगळं जे आहे ते तुमच्या वहीमध्ये नोट करा या हेडिंगच्या खाली. दिस इज द टॉपिक अबाउट द काय सांगा रूल्स फॉर रायटिंग द एसआय युनिट्स. बाकी आपण उद्याच्या सिलेबस मध्ये बघू. ओके, थँक्यू.